ಮಹಾನವಮಿ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ನವರಾತ್ರಿಯ 9ನೇ ದಿನವು ತನ್ನ ಭಕ್ತರಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜ್ಞಾನ, ಪರಿಪೂರ್ಣತೆ ಮತ್ತು ಅಲೌಕಿಕ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ದಯಪಾಲಿಸುವ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ದೇವಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾಗಿದೆ. ಈ ದಿನವು ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದ ಪರಾಕಾಷ್ಠೆಯನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ದುರ್ಗಾದೇವಿಯು ರಾಕ್ಷಸ ಮಹಿಷಾಸುರನನ್ನು ಸೋಲಿಸಿದ ದಿನವನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತದೆ. ಇದು ಕನ್ಯಾ ಪೂಜೆ ಅಥವಾ ಯುವತಿಯರ ಆರಾಧನೆಯ ಸಮಯ ಮತ್ತು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜ್ಞಾನೋದಯ ಮತ್ತು ಜ್ಞಾನವನ್ನು ಸಾಧಿಸುವತ್ತ ಗಮನಹರಿಸುವ ಸಮಯ. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि
करे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि निजभूकृतिमात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुम्भ निशुम्भ महाभगद्वित भूत पिशाचरते जय जय हे महिषा त्रयीत्रिवर्गनिलया त्रिसा त्रिक्रमालिनी निरामया निरालम्बा स्वाहा रामा सदा सुखी संसारं कलिमग्न समुद्रन दौर्भाग्यतुलवाकुलाधर द्वान्दरविप्रभा भाग्याद्विचन्द्रिका भक्ता चित्तलेखी घनाघना लोकपर्वतदम्भोली मृत्युदारुतारिका महेश्वरी महाकाली महाव्यासा महाशना अपर्णा चण्डिका चण्डमुण्डा सुरनिषूदिनी शराक्षरात्मिका सर्वलोकेशी विश्वधारिणी त्रिवर्गदा त्रिस्वगा त्र्यम्बका त्रिगुणात्मिका स्वर्गापवर्गदा शुद्धा जपा विष्णुनिवाकृतिः भोजोमती द्विविधरा यज्ञरूपा प्रियव्रता दुराराध्या दुरादर्शा पाटली कुसुमप्रिया महती मेरुनिलया मन्दारा कुसुमप्रिया विराराध्या विराट रूपा विरजा विश्वतोमुखी प्रत्यग्रूपा पराकाशा प्राणदा प्राणरूपिणी मार्ताण्ड भैरवाराध्या मन्त्रिणी त्रिपुरेशी जयसेना निस्तैर्गुण्या परापरा सत्यज्ञानानन्दरूपा सामरस्य परायणा कपर्दिनी कलामाला कामदुर्गामरूपिणी कलानिधि काव्यकला रसज्ञा रससेवतिः पुष्पा पुरातना पूज्या पुष्करा पुष्करेक्षणा परज्योति परन्धामा परमाणुपराकरा पाशहस्ता पाशमन्त्री परमन्त्रविवेदिनी मूर्ता मूर्ता नित्यतृप्ता मानसहंसिका सत्यव्रता सत्यरूपा सर्वान्तर्यामिनी सती ब्रह्माणि ब्रह्मजननी बहुरूपा बुधाचिता प्रसवित्री प्रचण्डाज्ञा प्रतिष्ठा प्रकटाकृतिः प्राणेश्वरी प्राणदात्री पञ्चशक्तिरूपिणी यशवन्तकला विव्यस्तस्ता वीरमाता वीरप्रसूः मुकुन्दा मुक्तिनिलया मूलविग्रहधारिणी भावज्ञा भवरोगग्नि भवचक्रप्रवर्तिनी छन्दसारा शास्त्रसारा मन्त्रसारा तलोदरी उदारणी तिरुद्धामा वैभवाभरणरूपिणी जन्म मृत्यु जराकर्ता जनविश्रान्तिदायिनी सर्वोपनिषदुष्टा शान्त्यात्मिका गम्भीरा गगनान्तस्था गर्भिता गानलोलुका भुवनेश्वरी अंबिका नादनिधना हरिब्रह्मेन्द्र सेविता नारायणी नादरूपा नामरूपा विवर्तिता ह्रींकारी ह्रीमती हृद्या हेयोगा हेयवर्तिता राजराजार्चिता राज्ञी रम्या राजीवलोचना
समान समाधि 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 सुजातरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमलं करुणानिलये वरिवर्षति योनिधिं सशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयः सततं न भवेत् तव पदमेव परं पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि कुचकुम्भतटे परिरङ्गसुमुखपङ्कजपद्मबन्धो श्रीशार्ङ्गदे कटनपूजितकारपद्मा वल्लीशनाथ मम देवादिदेव सुतदेव गणाधिनाथ देवेन्द्रवन्द्य मृदुपङ्कजमञ्जुपाद देवर्षि नारद मुनीन्द्र सुगीतकीर्ते वल्लीशनाथ मम देवरावलम्बम् नित्यानदान निरताखिलरोगहारिं भाग्यप्रदान परिपूरित भक्तकामा शुद्धागमं प्रणववाच्य निजस्वरूपा वल्लीशनाथ मम देवरावलम्बम् रोजा सुरेन्द्र परिकण्टन शक्तिशूला चाशादिशस्त्र परिमण्डित दिव्यपाणे देवादिदेव रथमण्डल मध्यवेद्या देवेन्द्र चैतन्यवरं शूरं निहत्य सुरकोटिनिरोध्यमाना वल्लीशनाथ मम देवरावलम्बम् आराभिरत्नमणियुक्त किरीटमाला देवी रथारथवृन्दवन्द्या वल्लीशनाथ मम देवरावलम्बम् ஆட்சி தந்து எம்மை ஆட்சி செய்வாயம்மோ அங்கமுருவாகமாய் அமைந்த என் தாயே அங்கமுருவாகமாய் அமைந்த என் தாயே ஆனந்தமாமலரில் தேமதுர கனியே ஆனந்தமாமலரில் தேமதுர கனியே மங்கள குங்குமத்தில் அமிழ்ந்திடும் அம்மையே மக்கள குங்குமத்தில் அமிழ்ந்திடும் அம்மையே மரகத மயூருவவே மரகத மயூருவவே அம்மா காட்டி கண்டு எம்மை ஆட்சி செய்வாயம்மா जगदीश्वरी ताये पराशक्ति परमेश्वरी ताये पराशक्ति परमेश्वरी जगदम्बिके जय जगदीश्वरी माये महासाई महेश्वरी माये महासाई महेश्वरी நீயே வினை தீர்க்கும்
जय जगदीश्वरी चरण कमलमि मनसि लसतु मम नित्यं गरुड गमन तव चरण कमलमि मनसि लसतु मम नित्यं मनसि लसतु मम नित्यं मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा जय जनयन विधि नमुचि हरणमुख विभुत विनुत पद पद्मा जय जनयन विधि नमुचि हरणमुख विभुत विनुत पद पद्मा विभुत विनुत पद पद्मा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी जनन मरण भयहारी मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा शङ्खचक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोक शरणा शङ्खचक्रधर दुष्ट दैत्यहर सर्वलोक शरणा सर्वलोक शरणा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा अगणित गुणगण आचरण करण विदलित सुररिपुजाला अगणित गुणगण अशरण शरणत विदलित सुररिपुजाला विदलित सुररिपुजाला मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा भक्तवर्य भूरि करुणया पाहि भारती तीर्थं भक्तवर्य भूरि करुणया पाहि भारती तीर्थं पाहि भारती तीर्थं मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा गरुडगमन तव चरण कमलमि मनसि लसतु मम नित्यं गरुडगमन तव चरण कमलमि मनसि लसतु मम नित्यं मनसि लसतु मम नित्यं मम तापमपाकुरु देवा मम पापमपाकुरु देवा 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 जगदम्बे मोक्षगदम्बे जय जय शरदुवर शशि बिम्बे नित्य निरञ्जने निगमातीते नित्य सुमङ्गल भुवनख्याते सर्वशक्ति परिपूर्णरुणार्णव सर्वशक्ति सकलागम विनुते सृष्टि स्थितिलय कारण नीरे इष्टानिष्ट प्रदायिनि नीरे
ಸ್ಥಿರ ಹರಿಹರ ಬ್ರಹ್ಮರ ಮೊದಲೊಳು ತೊಟ್ಟಿಲೊಳ್ಳುತ್ತಾ ಕೂಡಿದೆ ಜನನಿ ವಿಷ್ಣು ಮಾಯೆಯಿಂ ಮಧು ಕೈಟಭರ ನಷ್ಟಗೊಳಿಸಿ ಪರಮೇಷ್ಠಿಯ ಪೊರೆದೆ ವಿಧಿಸಿದ ಸೃಷ್ಟಿ ಸ್ಥಿತಿಲಯ ಹೆಸರಲು ವಿಧಿ ಹರಿಹರರಿಗೆ ಕ್ರಮದಿಂಚಕದೊಳು ಹರಿಹರ ವಿಧಿಗಳಿಗಜೇಯರಾದ ದುರುಳ ದೈತ್ಯ ಕುಲನಾಶಕಿಯಾದೆ ಪೂಜಕ ತೇಜದಳೊಂದಾಗಿರುತ್ತ ರಾಜಿಪೆ ಮಾತೆಯು ನೀನೆಲೆ ತಾಯಿ ಸಾಸಿರದೋಡಲು ನೀ ಧರಿಸಿರುವೆ ವಿಶ್ವಾಭರಣವ ತಾಳುತ್ತ ಮೆರೆವೆ ಕೋಟಿ ಸೂರ್ಯ ಶಶಿ ಬಿಂಬ ಪ್ರಕಾಶೆ ಪಾಟಲಿ ಪುಷ್ಪ ವಿರಾಜಿತೆ ಕೇಶೆ ಕಾಮಕೋಟಿ ಲಾವಣ್ಯದ ತಾಗಿ ಕಾಮವೈರ್ಯತಾಗಿ ಶುಭಾಂಗಿ ಸಿಂಹವನೇರಿ ರಾಜಿತೆಯಮ್ಮ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಗಳ ಪೋಷಿತೆಯಮ್ಮ ನಿರತಾಸನ ಶಿರೋಮರರಣದಿ ಬಸವಳಿಯದೆ ನೀ ಅಸುವಂಬಸಿದೆ ಚಕ್ಷುಲ ಪಿಡಾನ ರಾಕ್ಷಸರುಗಳ ಲಕ್ಷ್ಯಕ್ಕೆ ನಾರದೆ ತ್ರಿಶೂಲದೊಳೆದೆ ಮಹಿಯನ್ನು ಬೆದರಿಸಿ ಮಹಿಷಾಸುರನ ಸಹಿಸದೆ ಕೋಪದಿ ಮಹಿ ಕುರುಳಿದೆ ಮಹಿಷಾಪುರದೊಳು ಹರುಷದೆ ನಿಂದು ಮೈಸೂರನ ಸನಸನವೆಂದೇ ಶೂರಲೋಚನನ ಭಸ್ಮವ ಕೈದೆ ತಾಮರಸರನೇ ನಾಮವ ಕೈದೆ ಚಂಡಮುಂಡ ಕಡು ಭಂಡರನೆಲ್ಲ ಖಂಡಿಸಿದ ಚಾಮುಂಡಿಯುನಿ ಶಕ್ತಿಯೇ ನಿನ್ನಯ ನಾಲಿಗೆ ದಾಸಿ ರಕ್ತ ಭೀಷಣ ಸಂಹಾರವ ಕೈದೆ ಶುಂಭಲಿ ಶುಂಭಾಸುರನು ಮಡುಗಿ ಶಾಂಭವಿ ಎಂಬುವ ಬಿಗುದನು ಪಡೆ ಭ್ರಮರಾಸುರನನು ಸಮರದಿ ಕೊಂದೆ ಭ್ರಮರೆಯ ನಾಮದಿ ಭುವನದಿ ನಿಂದೆ ದುರ್ಗಾಸುರನನು ಬಿಡಿಸಿದೆ ರಣದಿ ದುರ್ಗಿಯಾಗಿ ಕಂಗೊಳಿಸಿದೆ ಜನನಿ ಜ್ವಾಲೆಯನು ಉಳುವ ಜ್ವಾಲಾಮುಖಿಯೇ ಬಾಲ ತ್ರಿಪುರಿಯೇ ವಕುಳಾ
చెప్పు అబ్బా సార్ ఇంక బನ್ನಿ महादेव्यानुग्रहेण आरोग्य शांति उद्योग उत्तमोत्तम कार्य अभिवृद्धि पूर्वक संत मंगलानि भवन्तु। महादेवी आशीर्वादानुग्रहेण जय भव। महादेवे नमः। जगदम्बार्पणमस्तु। नमस्कारान् समर्पयामि। महादेवे नमः। जगदम्बायै नमः। प्रार्थनां समर्पयामि। महादेवे जगदम्बा जय त्वं देवी चामुण्डे जय पापहारिणे जय सर्वगते देवी। नवं सिद्धिदात्रे च सिद्धिदात्रे नमः। महादेवी जगदम्बायै नमः। हर नमः पार्वती पतय हर महादेव। लक्ष्मी रमण गो Manish
चक्रविधि विष्णुनुते कामाक्षी भक्तजन कल्पलते कामाक्षी काञ्चीपुरमध्यगते कामाक्षी मञ्जुकल कीर्तने कामाक्षी पापतम सूर्यकरे कामाक्षी श्रीकृष्ण प्रेम करे कामाक्षी दीन करुणानि करे कामाक्षी रक्तमणि चरणे कामाक्षी रक्तमहिता भरणे कामाक्षी सोमधरान्तःकरणे कामाक्षी मुक्तिलाभसानुकरणे कामाक्षी कम्पाप्रवाहभीते कामाक्षी सृष्टवरे काम्रनाथे कामाक्षी घोषिता च वेदनादे कामाक्षी सर्वप्रभावगादे कामाक्षी भारती मणिजिते श्री कामाक्षी पंचप्रदासनासीन कामाक्षी पाशशुद्धि शस्त्रकरे कामाक्षी दीक्षुचापधूते कामाक्षी ये हि मम स्वान्तमम्ब कामाक्षी या हि पुमाति विनाश कामाक्षी देविता भक्तिमम्ब कामाक्षी पाहि सर्वलोकानम्ब कामाक्षी 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 महादेवी जगदम्बा देवता रुद्रेण आरोग्य शांति कीर्ति उद्योग व्यवहार समस्त संयोगा महादेवी जगदम्बा देवता संयोग महादेवी नमः कुंकुमार्चनं करिष्ये श्रीधर नामधेयस्य रेवती नक्षत्रमेन राशोजातस्य अर्पितानाम्याः वृषिदा नक्षत्र अश्वराशोजातस्य अथर्व नामधेयस्य कृतिका नक्षत्र प्रेमा नाम्याः पुत्रा नक्षत्र कन्या राशोजातस्य Ram
महादेव धर्भाग्येन स्त्रेण सुरेश परक्षेण शिवाय वेदने पाकारेण सुदेव धियाय नमोराय विष्णुस्त्राय विष्णुदेव प्रसन्नाक्षी आवेन स्वाश्वायम दारिद्र्य ध्वंसिनी देवी नमस्कृतवा देवारण्ये नमः रुद्राय नमः काले नमः ब्रह्म विशेषवा दुर्गाय नमः भुवनेश्वरी नमः दुर्गे दुर्गे जया दुर्गे महादेवे नमः कंकणं समर्पयामि महादेवे नमः जगदम्बाय नमः कंकणं समर्पयामि परमात्मने नमः जगदम्बार्पणमस्तु महादेवे नमः जय दुर्गे जय दुर्गे सन्मङ्गलानि भवन्तु महादेवे नमः वस्त्रभरतां मूलानि विद्यात् महादेवे नमः जगदम्बायै नमः जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे महादेवे जगदम्बायै नमः नैवेद्यः विश्वामित्रे देवे गायत्रे चन्द्रः सवितारित्नि ओम महादेवे नमः देवे नैवेद्या प्रसादनाय नमः प्रसादनाय नैवेद्याय स्वाहा मुल्लादेवता वस्त्रनमसे स्वाहा ओम प्राणाय स्वाहा आनाय स्वाहा आनाय स्वाहा आनाय स्वाहा आनाय स्वाहा ब्रह्मणे नमः महादेवे नमः जगन्माते नमः समर्पयामि विसर्जयामि भोगे रसमायुक्तं नामध्यात्मैकं सुरं चतुष्टमं सामूलमृतकामं स्वात्मते आमूलं समर्पयामि हिरण्यगर्भाय दक्षिणां समर्पयामि पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति य एवं वेद योपानायतनं वेद आयतनवान् भवति यदुपडयुक्तदु ओम स्वस्ति श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलं आयुष्यं तेजः आरोग्यं देहि मे जगदीश्वरी ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಂಕಣ ಅಲಂಕಾರವನ್ನು ಅಂದರೆ ಬಳೆ ಅಲಂಕಾರವನ್ನು ರಾಜೇಶ್ವರ ಕುಟುಂಬದವರು ಶ್ರೀಧರ್ ಅವರ ಕುಟುಂಬದವರು ಬಳೆ ಅಲಂಕಾರವನ್ನು ಮಾಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಳೆಯಂಥ ಸಮೃದ್ಧವನ್ನು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಯುಕ್ತವಾದಂಥದ್ದು ಜೀವಿತದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಉತ್ತುಂಗ ಶಿಖರವ ಏರತಕ್ಕಂಥ ಅಂಥ ಉತ್ತರೋತ್ತರವಾದಂಥ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಆ ಜಗನ್ಮಾತೆ ನೀಡಿ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸಮಸ್ತವಾದಂಥ ಯಶಸ್ಸಿನ ಮನೋಕಾಮನೆಗಳನ್ನು ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಜಗದಂಬೆ ಈಡೇರಿಸಿಕೊಟ್ಟು ಸಮಸ್ತವಾದಂಥ ಸನ್ಮಂಗಲವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿರುವುದಾಗಿ ಸನ್ನಿಧಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾರ್ಯಾರು ಜಗದಂಬೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತನುಮನಧನಗಳಿಂದ ದೇವಿಯ ಒಂದು ಕೈಂಕರ್ಯದಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಜಗನ್ಮಾತೆ ಆಯುಷ್ಯವನ್ನು, ಆನಂದವನ್ನು, ಆರೋಗ್ಯವನ್ನು, ಮಂಗಲವನ್ನು, ವಿದ್ಯೆಯನ್ನು, ಕೀರ್ತಿಯನ್ನು, ಯಶೋರಾಭಾರಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಮಸ್ತವಾದಂಥ ಸನ್ಮಂಗಲವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿರುವುದಾಗಿ ಸನ್ನಿಧಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಳೆ ದಿವಸ ವಿಜಯದಶಮಿ ಮತ್ತು ಆಯುಧ ಪೂಜೆ ಎರಡೂ ದಿವಸ ಕೂಡ ಒಂದೇ ರೀತಿ, ಎರಡೂ ಕಾರ್ಯ ಕೂಡ ಒಂದೇ ದಿವಸ ಬಂದಿದೆ. ವಿಜಯವಂತರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಮೃದ್ಧವಾದಂಥ ಜೀವನ 9 ದಿನ ಪರ್ಯಂತರವಾಗಿ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥ ಪೂಜಾ ಕೈಂಕಾರ್ಯದಿಂದ ದೇವಿಯ ಸಮಸ್ತವಾದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗಿ ಸಮಸ್ತವಾದ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಕೂಡ ಜಗನ್ಮಾತೆ ಈಡೇರಿಸುವುದಾಗಿ ಸನ್ನಿಧಿಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಾನಗಳಾಗಿ ಬಂದು 9 ರಾತ್ರಿ ಕಳೆದ 15 ದಿವಸ ವಿಜಯದಶಮಿ ಇರುವಂತಹ ವಿಧಾನದ ನಿಯಮ ಪ್ರಕಾರ ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ 8 ಗಂಟೆ ಸುಮಾರಿಗೆ ಬಂದಿ ವೃಕ್ಷದ ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯಾದಿಗಳಿರುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದು ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ.
7:30 7:45 7:30. ನಾಳೆ ಸಾಯಂಕಾಲ 7:30 ಸುಮಾರಿಗೆ ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳ ಡ್ಯಾನ್ಸು ಕೂಡ ಇರುತ್ತೆ, ನೃತ್ಯ ಇರುತ್ತೆ, ಭರತನಾಟ್ಯ ಇರುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದು ಅವರನ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿ ಈ ಎಲ್ಲ ಭಗವತ್ ಕೈಂಕರ್ಯದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾಲ್ದಾರಬೇಕಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ.
ಮಾಂತಾ ಮಹಾಗೌರಿಯ ಶ್ವೇತವರ್ಣ ಮತ್ತು ಅವರ ಪವಿತ್ರತೆಯ ಕಥೆ ಇದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಆದರೆ ನೀವು ತಿಳಿದೀರಾ, ನವರಾತ್ರಿ ಈ 9 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅಂತಿಮ ಮತ್ತು ಅತ್ಯುಚ್ಚ ರೂಪ ಯಾವುದು? ನೀವು ತಿಳಿದೀರಾ, ಆ ದೇವಿ ಯಾರು? ಯಾರು ಅವರನ್ನು ಪೂಜಿಸಿದವರು? ಶಿವಭಗವಾನ್ ಸ್ವತಃ ಅವರನ್ನು ತನ್ನ ಗುರು ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಿ ಪೂಜಿಸಿದರು. ಮತ್ತು ಆ ದೇವಿಯು ಶಿವಭಗವಾನ್ ಅವರನ್ನು ಪೂರ್ಣ ಹೇಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವರನ್ನು ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ ಅಂದರೆ ಅರ್ಧ ಪುರುಷ ಮತ್ತು ಅರ್ಧ ಮಹಿಳೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತಿಸಿದರು. ಇಂದು ನಾವು ನವರಾತ್ರಿಯ ಅಂತಿಮ ದಿನದ ದೇವಿಯನ್ನು ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲಾ ಸಿದ್ಧಿಗಳನ್ನು ನೀಡುವ ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಈ ಅದ್ಭುತ ಕಥೆ. ಕಥೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಲು ಕಾಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಬರೆಯಿರಿ ಜೈ ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಮತ್ತು ಈ ನವರಾತ್ರಿ ಕಥೆಯ ಅಂತಿಮ ಭಾಗಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಲೈಕ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬೆಂಬಲ ನೀಡಿ. ಈ ಕಥೆ ಜಗತ್ತಿನ ಆರಂಭಿಕ ಸಮಯದದ್ದು. ಜಗತ್ತು ಸೃಷ್ಟಿಯಾದಾಗ 3 ಪ್ರಮುಖ ದೇವರು ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಶಿವ ತಮ್ಮ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದರು. ಆದರೆ ಶಿವಭಗವಾನ್ ನಾಶ ಮತ್ತು ತಪಸ್ಸಿನ ದೇವ. ಅವರು ಪುರುಷ, ಆದರೆ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದೆ ಅಪೂರ್ಣರಾಗಿದ್ದರು. ಮಹಾದೇವನು ಅರಿತುಕೊಂಡನು, ಅವರು ಜಗತ್ತನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಾರರು. ತಾಕೆ ಅವರಿಗೆ ಆದಿಶಕ್ತಿ ಅನುಗ್ರಹ ದೊರಕುತ್ತಿಲ್ಲ. ಜಗತ್ತನ್ನು ನಡೆಸಲು ಅಗತ್ಯವಾದ ಪೂರ್ಣತೆ ಕೇವಲ ಆದಿಶಕ್ತಿ ನೀಡಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ಜಗತ್ತಿನ ಸ್ವಾಮಿ ಶಿವಭಗವಾನ್ ಆದಿಶಕ್ತಿಯನ್ನು ಸಂತೋಷಪಡಿಸಲು ಮಹಾತಪಸ್ಸು ಆರಂಭಿಸಿದರು. ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾರು ವರ್ಷಗಳು ಆಹಾರವಿಲ್ಲದೆ ಆದಿಶಕ್ತಿಯ ನಿರಾಕಾರ ರೂಪದ ಧ್ಯಾನವನ್ನು ನಿರಂತರ ಮಾಡಿದರು. ಕೊನೆಗೆ ಶಿವಭಗವಾನದ ಈ ಮಹಾತಪಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಪಡುವಂತೆ ಆ ಆದಿಶಕ್ತಿ ಒಂದು ರೂಪವನ್ನು ತಂದು ಅವರ ಮುಂದೆ ವ್ಯಕ್ತವಾಯಿತು. ದೇವಿಯ ಈ ರೂಪವು ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧಿಗಳ ಮಾಲೀಕಿಯಾಗಿತ್ತು. ಶಿವಭಗವಾನದ ತಪಸ್ಸಿಗೆ ಫಲ ನೀಡಲು ಅವರು ಬಂದರು. ಆದ್ದರಿಂದ ದೇವಿಯ ಈ ರೂಪವನ್ನು ಮಾಂ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗಿತ್ತು. ಶಿವಭಗವಾನ್ ಅವರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಹೇಳಿದರು, ಏ ತಾಯಿ, ಏ ಆದಿಶಕ್ತಿ, ನಿಮ್ಮಿಲ್ಲದೆ ನಾನು ಅಪೂರ್ಣನಾಗಿದ್ದೇನೆ. ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ. ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ನಗಿದರು. ಅವರು ಶಿವಭಗವಾನ್ ಅವರಿಗೆ 8 ಮಹಾಶಕ್ತಿಗಳು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಪಡೆದ ನಂತರ ಶಿವ ಮಹಾದೇವ ಆಗಿದರು. ಆದರೆ ದೇವಿಯು ಅವರನ್ನು ಕೇವಲ ಶಕ್ತಿಗಳು ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಶಿವನನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಲು ತಾನು ಶಿವನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿಕೊಡುವ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಂಡರು. ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ತನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ರೂಪದಿಂದ ಶಿವಭಗವಾನದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಸೇರಿದರು ಮತ್ತು ಅವರು ಶಿವನ ದೇಹದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಮಿಶ್ರಣವಾದರು. ದೇವಿಯು ಶಿವನ ಅರ್ಧ ದೇಹದಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತೆ ಶಿವಭಗವಾನದ ರೂಪವು ಹೊರಬಂದಿತು. ಅದು ಅರ್ಧ ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಅರ್ಧ ಪುರುಷ ರೂಪ. ಆ ರೂಪವನ್ನು ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗಿದೆ. ಆ ದಿನ ಶಿವ ಶಕ್ತಿ ಸಹಿತ ಆಗಿ ಪೂರ್ಣರಾದರು. ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಆ ದೇವಿ ಸ್ವತಃ ಶಿವಭಗವಾನಿಗೆ ಶಕ್ತಿ ನೀಡಿದ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ಮಹಾದೇವವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದಳು. ಅವರು ಸಿಂಹ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರ 4 ಭುಜಗಳು ಇವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಚಕ್ರ, ಗದ, ಶಂಖ ಮತ್ತು ಕಮಲದ ಹೂ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ. ಇದು ತೋರಿಸುತ್ತದೆ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಶಿವ ಅವರ ಶಕ್ತಿಯ ಮೂಲ ಉತ್ಸರ್ಗ ಈ ದೇವಿಯಲ್ಲಿದೆ. ಇದುವರೆಗೆ ಸಂಪೂರ್ಣತೆಯ ದೇವಿ ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರೀರ ಅದ್ಭುತ ಕಥೆ. ಇದು ನವರಾತ್ರಿ 9 ರಾತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಅಂತಿಮ ದಿನದ ಪವಿತ್ರ ಕಥೆ. ಹಾಗಾಗಿ ಮಾಂತಾ ಶೈಲ್ಪುತ್ರಿಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ಈ ಪ್ರಯಾಣ ಮಾಂತಾ ಸಿದ್ಧಿದಾತ್ರಿ ಬಳಿ ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಪೂರ್ಣವಾಗಿದೆ.
ದೇವಿಯ ಈ 9 ರೂಪಗಳು ನಮಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ 9 ವಿಭಿನ್ನ ಪಾಠಗಳನ್ನು ಕಲಿಸುತ್ತವೆ. ನೀವು ನಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ನವರಾತ್ರಿ ಕಥಾಸರಣಿ ಇಷ್ಟಪಟ್ಟರೆ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಲೈಕ್ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡುವುದು ಮರೆತರೆಂಡಿ. ಕಾಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಜೈ ಮಾತಾ ದಿ ಎಂದು ಬರೆಯಿರಿ ಮತ್ತು ಈ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ. ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಇತರ ದೈವೀಕ ಕಥೆಗಳನ್ನು ಕೇಳಲು ನಮ್ಮನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತುವುದು ಮರೆಯಬೇಡಿ.